पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। आषाढी एकादशी निमित्त शिंदखेडा पंढरपूर विशेष एसटी बस सेवेचा शुभारंभ। पहिल्याच फेरीत 40 वारकरी पंढरीकडे रवाना। 75 वर्षांवरील भाविकांना मोफत प्रवास। महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत। टाळ मृदंगाच्या गजरात भगव्या ध्वजासह बसला निरोप। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या सोयीसाठी शिंदखेडा आगारातून पंढरपूरकडे विशेष एसटी बस सेवेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या विशेष बसच्या पहिल्याच फेरीत तब्बल 40 वारकरी भाविक पंढरपूरकडे रवाना झाले। राज्य परिवहन महामंडळाच्या या उपक्रमामुळे परिसरातील वारकरी भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कलावती माळी, माजी गट नेते अनिल वानखडे, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी, शिंदखेडा वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी, आगार प्रमुख योगेश्वर शिवदे, राकेश पवार, पत्रकार विनायक पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश खलाणे, संतोष माळी आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते बसला भगवा ध्वज घालावून व पूजन करून विशेष बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। तसेच बसचे चालक संदीप पारधी व वाहक विजय माळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भडणे येथील माजी सरपंच सुशीला पांडुरंग माळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगेश माळी तसेच पोलीस पाटील युवराज माळी यांच्या वतीनं सर्व वारकरी भाविकांना पाण्याच्या बाटल्या व बिस्किट पाकिटांचं वाटप करण्यात आले। आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। वारकऱ्यांची व विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळानं ही विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली आहे। तसेच 75 वर्षांवरील भाविकांना मोफत प्रवास तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50% प्रवास सवलत देण्यात येत असल्यानं या योजनेचा मोठा लाभ भाविकांना होत आहे। बस रवाना होताना भजनी मंडळाच्या वतीनं टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात आणि भक्तिरसानं भरलेल्या वातावरणात वारकरी भाविकांचा निरोप देण्यात आला। संपूर्ण शिंदखेडा आगार परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला असून या उपक्रमाचे वारकरी व नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। तब्येत चांगली झाली, टणटणीत झाली आणि 35 वर्षाचा इतिहासाचा मी पहिल्या सुरुवातीला रावसाहेब आपल्या डॉक्टर देवेंद्र पाटील यांच्या आजी होत्या दमाबाईजा म्हणून, त्यांनी मला सुरुवातीला 94 साली पंढरपूरच्या वारीचा आग्रह केला। घरी विरोध होता पण मी तो विरोध न जुमानता त्या आजीबरोबर पंढरपूरला गेलो। तेव्हापासून आजपर्यंत अखंड वारी चालत आहे आणि ही वारी सुरू ठेवण्यासाठी पांडुरंगाने उदंडाशी मला शक्ती देऊ। त्याचप्रमाणे माझा 2010 मध्ये म्हणजे भयानक असा मोठा ॲक्सिडेंट झाला होता सहपत्नीक, परंतु पांडुरंगाने त्याच्यातूनही तारलं आणि आस्था गायत मी सगळं म्हणजे पूर्वेला गंगासागर जगन्नाथपुरी, दक्षिणेला रामेश्वर, इकडे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ केदारनाथ, पश्चिमेला द्वारका, चारीधाम यात्रा भगवान पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण झाली आणि आज सुद्धा 35वी वारी मी भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे आणि भगवान पांडुरंगाने अशी निरोगी अशी माझं आरोग्य राहो। त्याचप्रमाणे आम्ही जाताना तिथं साखळ्या टाकणार आहेत की आपल्या भागामध्ये भगवान पांडुरंगाने कृपादृष्टी द्यावी आणि भरपूर असा पाऊस पडावा अशी मी भगवान पांडुरंगाला विनंती करतो। 20 वर्षापासून मी भगवान पांडुरंगाची अखंड वारी करीत आहे। या वारी करीत असताना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं। कोविडमध्ये सुद्धा त्रास झाला पण वारी केली। एक वेळेला माझी आईची इतकी तब्येत खराब झाली की सगळेजण म्हणायचे की बा आता काय जाऊ नको, पण मी पांडुरंगाला साकडं टाकलं की माझ्या आईची तब्येत बरी कर, मी वारीला येतोय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।